नमस्कार मित्रांनो राज्यातील मुलींसाठी मोफत शिक्षणाचा जी.आर. या ठिकाणी काढण्यात आला आहे। आता या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण या ठिकाणी 100% पूर्ण मोफत शिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या मुली या ठिकाणी पात्र असणार आहेत आणि त्या मुलींना कोणकोणतं शिक्षण हे 100% मोफत या ठिकाणी दिले जाणार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती या जी.आरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासाठीच मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, न वेळ घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SCBC, तसेच इतर मागासवर्ग त्याला आपण OBC म्हणतो, या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी आता 100% लाभ मंजूर करण्याबाबत हा शासनाचा जी.आर. दिनांक 8 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, या जी.आरच्या माध्यमातून काय सांगितलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर मित्रांनो, राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठ, शासकीय अधिमत विद्यापीठ, खाजगी विद्यापीठ इत्यादी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमात शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवस्थापन कोट्यातील सुमारे 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, इतर मागास प्रवर्गातील आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना या ठिकाणी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, कृषी संवर्धन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून साध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी आता 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासनाची या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे। तसेच यासाठी येणाऱ्या रुपये 906 करोड एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी फार्मसी असेल किंवा मेडिकल असेल किंवा प्रत्येक कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक असेल किंवा पॉलिटेक्निकल असेल, कोणत्याही क्षेत्रातील असाल तरी तुम्ही या ठिकाणी आता तुम्हाला 100% मोफत शिक्षण शुल्क या अभ्यासक्रमांना मिळणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे। आणि मित्रांनो, वरीलपैकी सर्व शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ या ठिकाणी करण्यात आला आहे। तर यासाठी त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे। अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले असेल किंवा मुली असेल यांना सुद्धा अनुदेय करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा। तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे असा जाहीरनामा या जी.आरच्या माध्यमातून करण्यात आला आहे। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे हा जी.आर या ठिकाणी पाहू शकता। सविस्तर जी.आर वाचण्यासाठी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही हा शासन निर्णय जी.आर डाउनलोड करा आणि सविस्तर संपूर्ण शासन निर्णय तुम्ही वाचून घ्या। आणि मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।